श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये जया एकादशी संदर्भात सर्व काही माहिती पाहणार आहोत। जया एकादशी ही 20 फेब्रुवारी 2024 या दिवशी आलेली आहे, म्हणजेच उद्या जया एकादशी आहे। जया एकादशीचे व्रताचे महत्त्व काय आहे, त्याचबरोबर व्रत का करावे, जया एकादशी व्रताचे नियम काय आहेत आणि जया एकादशी दिवशी आपल्याला कोणकोणती सेवा करायची आहे, या संदर्भात सर्व काही माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा, जेणेकरून जया एकादशी ही का याचे व्रत केले जाते आणि ते आपण व्रत कशासाठी करावे आणि केल्यानंतर कोणते फायदे होतात, ही संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल। म्हणून हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा। चॅनेलवरती जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। आपण जी सर्व व्रते करतो त्यामधील प्रमुख व्रत म्हणजे पौर्णिमा, नवरात्री, एकादशी ही आहेत, पण या सर्वांमधील ही प्रमुख व्रत म्हणजे एकादशी व्रत हे मानले जाते। चंद्राच्या वेगवेगळ्या स्थितीमुळे आपली मानसिक शारीरिक स्थिती कधी कधी खराब होते, कधी चांगली होते, हे चालू राहते। त्याचबरोबर ही जी परिस्थिती आहे, हे आपण एकादशीचे व्रत केले तर ज्यावेळी चंद्राची स्थिती ही खराब असते, त्यावेळी आपल्याला त्याचा वाईट प्रादुर्भाव हा आपल्या शरीरावरती मनावरती पडत असतो। त्याचबरोबर आपल्याला ग्रहांच्या स्थितीमुळे होणारा जो त्रास आहे हा कमी होतो। म्हणजे आपल्याला आपले गुरुबळ जर कमी असेल आणि तरी ह्या व्रताने गुरुबळ वाढण्यास मदत होते। शनी, राहू, केतू या ग्रहांचा जो आपल्याला त्रास होत असतो आपल्या जीवनामध्ये, तोही कमी होण्यासाठी मदत होते। कारण एकादशी व्रताचा परिणाम हा आपल्या शरीरावर तसेच मनावरही पडतो। या व्रताला आपण भगवान विष्णूंची आराधना करतो। भगवान विष्णू हे सृष्टीचे रचनाकार आहेत। त्यांची सेवा केल्याने त्यांचा शुभ आशीर्वाद आहे हा आपल्याला मिळतो। ह्या व्रताच्या नियमांचे पालन करून हे व्रत केले तर त्याचा लाभ आहे तो आपल्याला लवकरात लवकर मिळतो। आता आपण जाणून घेऊया की जया एकादशीचे महत्त्व हे काय आहे। जया एकादशीचे व्रत हे का केले जाते, याचा अर्थ आपण जाणूया। एकादशीचा अर्थ असा आहे की आपले मन आणि शरीर एकाग्र होते। एकादशीचे व्रत केल्याने वेगवेगळ्या एकादशीपासून आपल्याला वेगवेगळे फायदे मिळतात। माघ शुक्ल एकादशीलाच जया एकादशी असे म्हटले जाते। या एकादशीला उपवास केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि मुक्ती मिळण्यास मदत होते। या एकादशीच्या व्रताने व्यक्तीला भूत, पिशाच तसेच दुसऱ्या कोणत्याही योनीत न जाता मानव योनीतच जन्म पुन्हा मिळतो किंवा या योनीच्या चक्रव्यूहातून मुक्ती मिळते। या व्रताने मन हे शुद्ध होते। या व्रताचे काही नियमही आहेत। तर हे व्रत 2 प्रकारे केले जाते, ते म्हणजे एक म्हणजे निर्जल व्रत आणि दुसरे म्हणजे फल, आहार व पाणी घेऊन, असे 2 प्रकारे हे व्रत केले जाते। आपण आपल्या इच्छेनुसार यापैकी कोणत्या प्रकारे व्रत आपण धरायचे किंवा पकडायचे आहे ते आपण करू शकतो। त्याचबरोबर एकादशी दिवशी आपण कोणकोणती उपासना करू शकतो, पूजा कशी करू शकतो, या संदर्भात माहिती पाहूया। एकादशी दिवशी आपण आपल्या देवघरामध्ये जी बालकृष्णांची जी मूर्ती आहे, जर तुमच्याकडे भगवान विष्णूंची जर असेल तर ठीकच आहे, पण नसेल तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये बालकृष्णांची मूर्तीही असते। या बालकृष्णाच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक घालायचा आहे, त्यांना पंचामृताने अभिषेक घालायचा आहे आणि अभिषेक घालून झाल्यानंतर आपण त्यांची पंचोपचारी पूजा करून घ्यायची आहे। पंचोपचारी पूजा केल्यानंतर आपण या दिवशी त्यांना फल व पंचामृताचा नैवेद्य हा दाखवायचा आहे। या दिवशी आपण सेवा भागवत गीतेतील 11वा अध्याय आहे याचं आपण वाचन करायचं आहे।
या अध्यायाचे वाचन केल्याने आपल्याला पिशाच किंवा आपल्याला मुक्ती मिळण्यासाठी मदत होते किंवा ज्या योनी खराब असतात किंवा पिशाच योनी किंवा भूत अशा ज्या योनी असतात, या योनीमध्ये आपल्याला जन्म न मिळता चांगल्या मनुष्य योनीमध्ये जन्म पुन्हा आपल्याला मिळतो. म्हणून या 11व्या अध्यायाचे गीतेच्या आपण वाचन करायचे असते. या दिवशी नक्कीच 11व्या अध्यायाचं आपण सर्वांनी पठण करायचं आहे. त्याचबरोबर आपण भगवान विष्णूंचा जो गायत्री मंत्र आहे याचा 11 वेळा जप करायचा आहे आणि लक्ष्मी गायत्री मंत्र याचाही 11 वेळा मंत्र जप करायचा आहे. त्याचबरोबर आपण या दिवशी व्यंकटेश स्तोत्र आहे त्याचं एकदा पठण करायचं आहे. श्री सुक्तम आहे त्याचंही एकदा आपल्याला पठण करायचं आहे. या दिवशी आपल्याला या सर्व सेवा करायच्या आहेतच. आपल्या हातून जेवढ्या आपल्याला सेवा करणं शक्य होईल तेवढ्या आपण सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि या दिवशी आपण काय करू नये, तर या दिवशी आपण जरी आपल्याला व्रत करणे जरी शक्य नाही झालं तरी आपण या दिवशी मात्र चुकूनही मांसाहार हा करायचा नाही. आणि त्याचबरोबर आपल्या मनामध्ये आपले मन आहे ते शुद्ध ठेवायचं, आपल्या मनामध्ये चांगले विचार ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या कुटुंबातील वातावरण आहे हे आनंदी आणि प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. या दिवशी व्रत करणे नाही जमले किंवा आपल्याला कोणतीही उपासना पूजा पाठ करणे जरी नाही जमले तरी मात्र आपण भगवान विष्णूंचे नामस्मरण तरी करायचं आहे. जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं नामस्मरण आपण या दिवशी करायचं आहे. मी ही सर्व सांगितलेली माहिती तुम्हाला सर्वांना कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.